समाजरत्न नानजीबाई ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिवमहापुराण कथा महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. नाशिक तपोवन परिसरातील टीकर माफी येथील श्री परमहंस आश्रमात समाजरत्न नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परमपूज्य श्री श्री 1008 स्वामी हरिचैतन्य ब्रह्मगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. हरिभक्तपरायण डॉक्टर संत बृजभूषण बापू महाराज यांनी आपल्या श्रीमुखातून शिवमहापुराणाचे रसाळ निरूपण करून भाविकांना अध्यात्म, संस्कार आणि भक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी समाजरत्न नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला, दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी लामखेडे, मामा रवंदेकर, अहमदाबादचे अर्जुनजी पटेल आणि त्यांचे सहकारी, उद्योगपती बच्चूभाई पटेल, सामाजिक कार्यकर्ते कांतीराम बोराडे, माय माऊली आधार सेंटरचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वारुडे पाटील, शौर्य रणरागिणी न्यूजच्या मुख्य संपादिका गायत्री लचके, रामजी पटेल, समाधान येशीकर, कृष्णा बिरादर, भारती बैरागी, सुनीताताई व परिवार, मुलुंड येथील नीताबेन जोशी व महिला मंडळ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या. दिनांक 20 जून 2026 ते 24 जून 2026 दरम्यान होणाऱ्या या शिवमहापुराण कथेच्या समारोप प्रसंगी नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी शिक्षणाचे महत्त्व, आईवडिलांचा सन्मान, संस्कारयुक्त जीवन आणि भगवान नामस्मरण यावर मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण सुदामा यांच्या मैत्रीचे उदाहरण देत श्रद्धा, नम्रता आणि भक्तिभावातून ईश्वर कृपा प्राप्त होते असे त्यांनी सांगितले. तसेच नियमित नामस्मरण केल्याने मनाला शांती, समाधान आणि योग्य दिशा मिळते असेही त्यांनी नमूद केले. 5ही दिवस भक्त भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली होती. समारोपानंतर मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हर हर महादेवच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमागदार पद्धतीने संपन्न झाला. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी तानाजी लामखेडे, मामा रवंदेकर, अहिल्यानगर उपसंपादक.